कर्मयोगाचा आदर्श समजावून सांगताना स्वामी विवेकानंद म्हणतात की सर्व भौतिक परमाणू संपूर्ण साम्यावस्थेत आहेत. मग त्यावेळी सृष्टी राहील काय? विज्ञान आपल्याला सांगते की हे शक्य नाही. पाणी हलवा, तुम्हाला आढळून येईल की प्रत्येक जलबिंदू फिरून स्थिर होण्याचा प्रयत्न करीत आहे, एक दुसऱ्याकडे धावत आहे. हा जगत प्रपंचही अशाच रीतीने उत्पन्न झाला आहे आणि तदंतर्गत सर्वच पदार्थ आपला नष्ट झालेला साम्यभाव पुन्हा प्राप्त करून घेण्याचा यत्न करीत आहेत. परत वैषम्यावस्था येते आणि तिच्यातूनच या सृष्टीरूपी मिश्रणाची उत्पत्ती होते. विषमताच जगाचा पाया होय. परंतु त्याचबरोबर हेही खरे की सृष्टीसाठी जसे साम्यभावाचा भंग करणाऱ्या शक्तीचे प्रयोजन आहे, तसेच साम्यभाव प्रस्थापित करणाऱ्या शक्तीचेही प्रयोजन आहे. समस्त प्रतिद्वंद्वी शक्तींची समतोल अवस्था, या अर्थी साम्यभाव या जगात प्रतिष्ठित होणे कधीच शक्य नाही. अशी अवस्था उपस्थित होण्यापूर्वीच जग कुणासही प्राण्यास राहण्यासाठी अजिबात निरुपयोगी ठरून इथे कुणी औषधालाही शिल्लक उरणार नाही. यावरून आपल्याला हेच दिसून येते की हे सत्ययुग अथवा संपूर्ण साम्यभाव या पृथ्वीतलावर केवळ अशक्य आहे. एवढेच नव्हे तर आपण जर पूर्णपणे ही अवस्था प्रत्यक्षात आणण्यासाठी आटापिटा केला तर लाभ एवढाच होईल की तिच्यामुळे प्रलयाचा दिवस लवकरच उगवलेला आपल्याला बघावयास मिळेल. माणसात फरक असतो तो कशाने? बुद्धीच्या तारतम्यानेच ना. आपण सारेच जण सारखीच बुद्धी घेऊन जन्मास आलो आहोत असे निदान आज तरी एखाद्या वेड्या पेऱ्याखेरीज कुणीही म्हणणार नाही. असमान शक्ती घेऊनच आपण सारे या जगात पाऊल टाकीत आहोत. काही जण जन्मतःच मोठे तर काही जन्मतःच मामुली असतात आणि या जन्मसिद्ध अवस्थांवर काही इलाजही चालण्यासारखा नाही. संपूर्ण साम्यभाव म्हणजेच तर मृत्यू. जोपर्यंत हे जग अस्तित्वात आहे तोपर्यंत विषमताही राहणारच राहणार. प्रलय होऊन कल्प ज्यावेळी संपेल त्यावेळी सत्ययुग वा संपूर्ण साम्यभाव प्रस्थापित होईल. त्यापूर्वी मात्र तसे होणे शक्य नाही. परंतु हे सारे खरे असले तरीसुद्धा ही साम्यभावाची कल्पना आपल्याला कार्यास प्रवृत्त करणारी एक प्रबल शक्ती आहे, यात मात्र काहीच संशय नाही. जगताच्या सृजनासाठी जशी वैषम्याची गरज आहे तशीच ते वैषम्य घटवण्याच्या प्रयत्नांचीही गरज आहे. वैषम्याच्या अभावी जशी सृष्टी राहणार नाही तशीच फिरून मुक्तिलाभाचा व ईश्वरानिकट परत जाण्याचा प्रयत्न नसल्यानेही सृष्टी टिकणार नाही. या दोन शक्तींच्या कमी अधिक प्राबल्यामुळेच माणसे भिन्न भिन्न प्रकारच्या हेतूंनी प्रेरित होत असतात. काहींचा कल बंधनाकडे तर काहींचा मुक्तीकडे राहणारच. हे विभिन्न कार्यहेतू विद्यमान असणारच आणि हे असेच चिरकाल चालणार. हे चक्रामध्ये चक्र असलेले जगतयंत्र मोठे भयंकर आहे. त्यात हात सापडण्याचीच खोटी की आटोपलाच कारभार म्हणून समजा. आपल्यापैकी प्रत्येकच जण म्हणत असतो की हे एक कर्तव्य एकदाचे हातावेगळे केले की झालो निश्चिंत, मग निवांतपणे विश्रांतीच. परंतु ते थोडे बहुत उरकत नाही तोच दुसरे एखादे केव्हाचेच आपली वाट पाहत असल्याचे त्याला आढळून येते. हे प्रचंड आणि गुंतागुंतीचे विलक्षण जगतयंत्र आपणा सर्वांनाच खेचून नेत आहे. त्यातून सुटण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत. पहिला म्हणजे या यंत्राशी असलेला आपला संबंध अजिबात तोडून टाकणे हा होय. ते चालू द्या, तुम्ही बाजूला होऊन जा, सर्व वासनांचा त्याग करा. परंतु हे म्हणणे फार सोपे आहे, अंमलात आणणे मात्र जवळजवळ अशक्यच. 2 कोटी लोकातून एखाद्याला तरी हे जमेल की नाही कुणास ठाऊक. राहिलेला दुसरा मार्ग म्हटला म्हणजे या जगात उडी घेऊन कर्माचे रहस्य जाणून घेणे हा होय आणि यालाच कर्मयोग म्हणत असतात. ह्या जगतयंत्राच्या दातेरी चक्रापासून दूर पळू नका. आतच उभे राहून कर्माचे रहस्य समजावून घ्या. आत राहूनच कुशलतापूर्वक कर्म केल्यानेही याच्या बाहेर पडता येते. बाहेर पडण्याचा मार्ग या यंत्रामधूनच आहे. कर्म म्हणजे काय हे आपण आता पाहिलेच आहे.
थोडक्यात म्हणावयाचे म्हणजे या कर्माच्या पायावरच सृष्टीची उभारणी झालेली असून हे कर्मचक्र सतत गरगर फिरतच राहणार आहे. ज्यांचा ईश्वरावर विश्वास आहे त्यांना हे अधिक चांगले समजेल, कारण ते जाणत असतात की तुमच्या आमच्या मदतीची गरज पडेल इतका काही ईश्वर असमर्थ पुरुष नाही. आणि हे जग असे चिरकाल चालणारे असले तरी आपले ध्येय मात्र मुक्ती आहे. आपले लक्ष निस्वार्थता आहे. कर्मयोग घोषणा करतो की ते ध्येय, ते लक्ष आपल्या कर्माच्या द्वारा गाठावयाचे आहे आणि म्हणूनच कर्माचे रहस्य जाणून घेणे अगत्याचे आहे. साऱ्याच्या साऱ्या जगाला पूर्णपणे सुखी करण्याच्या मोहक कल्पना एककल्ली लोकांना कार्यप्रवृत्त करण्यास उत्तेजक म्हणून कदाचित चांगल्या असतील, परंतु आपण हे जाणून असणे इष्ट आहे की एककल्लीपणातून चांगल्याबरोबरच तितकेच वाईटही निष्पन्न होत असते. कर्मयोगाचा तुम्हाला असा रोखठोक सवाल आहे की कर्म करण्यासाठी मुक्तिलाभाच्या स्वाभाविक इच्छेव्यतिरिक्त इतर कोणत्याही हेतूची तुम्हाला काय गरज आहे? साधारण लौकिक हेतूंचा स्वतःला स्पर्श देखील होऊ देऊ नका. कर्म करण्याचाच तुम्हाला अधिकार, फळावर तुमचा अधिकार नाही. मनुष्य हे जाणून घेऊन तदनुसार वागण्याचे स्वतःला वळण देऊ शकतो, असे कर्मयोगाचे म्हणणे आहे. परहिताची भावना एकदा त्यांच्या हाडीमासी खेळल्यावर मग तो कोणत्याच बाह्य हेतूच्या मृगजलामागे लागून या संसाररूपी मरुभूमीत इतस्ततः भटकणार नाही. आपण सत्कर्म करूया, कारण सत्कर्माचरण मंगलकारक आहे. स्वर्गाच्या देखील लाभासाठी जो सत्कर्म करतो तो स्वतःला बंधनाच्या खोड्यात अडकवून घेत असतो, असे कर्मयोगाचे असंदिग्ध मत आहे. अगदी अल्पस्वल्प देखील स्वार्थी हेतूने प्रेरित होऊन केलेले कोणतेही कर्म आपल्याला आपले ध्येय, जी मुक्ती, तिच्यापासून परांगमुख करून आपल्याला अधिकच बंधनात गुंतवीत असते. म्हणूनच जीवनयात्रेचा एकमेव प्रशस्त आणि श्रेयस्कर मार्ग म्हटला म्हणजे समस्त कर्मफलांचा त्याग करणे, त्यांच्याविषयी अनासक्त होणे हाच होय. आपण हे पक्के जाणून असावे की हे जगत आपण नाही. आपण वस्तुतः शरीर नाही. आपण वस्तुतः कर्म करीत नाही. आपण आत्मा आहोत. आपण चिरकाल विश्रांती आणि शांती अनुभवित आहोत. आपण कशानेही बद्ध काय म्हणून व्हावे? संपूर्ण अनासक्त व्हा असे म्हणणे फार सोपे आहे, परंतु तसे होण्याचा उपाय कोणता? चित्तात अन्य कोणताही हेतू न बाळगता आचरलेले प्रत्येक सत्कर्म हे आपल्याला जखडून ठेवणाऱ्या साखळ्यात नवीन भर घालण्याऐवजी आपल्या पायात लडथडणाऱ्या साखळ्यातील एक एक कडी तोडून टाकीत असते. कसल्याही तऱ्हेच्या मोबदल्याचा विचार मनात न आणता आपण जगात प्रेषित केलेला प्रत्येक सद्विचार संचित होऊन राहील आणि आपल्या बंधन शृंखलेतील कडी मागून कडी तोडून टाकून जोवर आपण अत्यंत पवित्र होऊन जात नाही तोवर आपल्याला हळूहळू अधिकाधिक पवित्र करीत राहील. तथापि लोकांना हे सारे कसे फाजील, स्वप्नाळूपणाचे, चमत्कारिक आणि अतिरिक्त तात्विकपणाचे वाटण्याचा संभव आहे. जणू काही या साऱ्यात व्यवहार्यतेपेक्षा तात्विकतेचा भाग अधिक आहे असे वाटण्याची शक्यता आहे. गीतेविरुद्ध कितीतरी लिखाण माझ्या वाचण्यात आले आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की एखाद्या हेतूखेरीज माणसाच्या हातून कोणतेच काम होणे शक्य नाही. या असल्या विरोधकांनी केवळ एककल्लीपणाच्या आणि स्वमतांधतेच्या आवेगात घडून येणाऱ्या निस्वार्थ कार्याखेरीज अन्य कोणत्याच प्रकारचे निस्वार्थ कर्म पाहिलेले नसते आणि म्हणूनच ते वरीलप्रमाणे मत प्रकट करीत असतात. असो तर बंधूंनो, अखेरीस उपसंहाराच्या 4 शब्दात मी तुम्हाला अशा एका महापुरुषाची जीवनकथा सांगू इच्छितो की ज्यांनी कर्मयोगाचा हा उपदेश यथार्थपणे कार्यात उतरविला होता.